शिवराय. जय शिवराय. आज काल आपण पाहिला की पूर्णपणे मोरे प्रशासन व्यवस्था पाहिलेली होती आणि आज आपण बघणार आहोत मोरेकालीन परिस्थिती पाहणार आहोत. मोरेकालीन जीवन कसं होतं किंवा त्या काळातली पूर्णपणे परिस्थिती कशी होती, म्हणजे सामाजिक परिस्थिती कशी होती, धार्मिक परिस्थिती कशी होती, आर्थिक परिस्थिती कशी होती आणि त्यांचं सांस्कृतिक जीवन कसं होतं याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सामाजिक परिस्थिती म्हणजे आपण बघतोय की बाबा मॅगनेस्टिस कोण होता, हा एक वकील होता, ठीक आहे नाही, चंद्रगुप्त मौर्य दरबारामध्ये वकील होता. तर त्याने जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये तो म्हणतोय की 7 वर्गामध्ये सामाजिक जीवन बदललेलं होतं. म्हणजे आपण आता म्हणतो की बाबा सगळ्या जातीयता आपल्याकडे आता आलेल्या आहेत, धर्म आपल्याकडे खूप आहेत, पण त्या काळामध्ये तो म्हणतोय की 7 असे वर्ग त्याने पाहिलेले होते समाज जीवनामध्ये. पहिला वर्ग काय, तत्वज्ञ, म्हणजे जेवढे काही ब्राह्मण लोक होते त्या काळातले जे हुशार लोक होते ते सर्व या तत्वज्ञ मध्ये यायचे. 2ला शेतकरी, सैनिक म्हणजे सर्व क्षत्रिय वगैरे आणि सैनिक, आणि त्यानंतर पशुपालन करणारे जे सगळे पशुपालक लोक होते ते 4थ्यामध्ये. 5व्यामध्ये कारागीर, सगळे कलाकुसर करणारे किंवा काम करणारे जे कारागीर लोक होते ते कारागीर लोक यामध्ये यायचे. त्यानंतर दांडिक आणि अमात्य असे 7 वर्ग त्या काळामध्ये समाजामध्ये होते, असं मॅगनेस्टिसनं इंडिका ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता मोरे काळात काय होती, गुलामगिरी होती. लक्षात घ्या, मोरे काळामध्ये गुलामगिरी होती. गुलामांना विकलं जायचं आणि खरेदी केलं जायचं. म्हणजे खरेदी आणि विक्री गुलामांची मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये होत होती. पण जरी गुलामगिरी असली तरी पण ती अगदी कडक नव्हती की खूप गुलामांना त्रास दिला जायचा. असं आपण म्हणतो पेशवे काळामध्ये सुद्धा गुलामगिरी होती, खरेदी आणि विक्री होत होती. तसं इथं जरी खरेदी विक्री गुलामांची होत होती तरी अतिशय कडक नव्हती, कारण बौद्ध धर्माचा अशोकाने स्वीकार केलेला होता आणि बौद्ध धर्मामध्ये अहिंसा आणि शांतता सांगितलेलं होतं. त्यामुळे शक्यतो गुलामांना चांगलीच वागणूक दिली जायची, वाईट अशी गुलामांना वागणूक दिली जात नव्हती. ठीक आहे. तिथं गरीब लोक होते ते सुती कपडे घालायचे आणि जे श्रीमंत लोक होते ते रेशमी कपडे घालायचे. नाही, म्हणजे त्याचे कपडे कसे होते, वस्त्र कसे होते, रेशमी आणि सुती अशा प्रकारचे ते वस्त्रे घालायचे. त्यावेळेस करमणुकीची साधने होते ते नृत्य, गायन, नाट्य. आता तुम्ही टीव्ही बघताय, मोबाईल बघताय का नाही, वेगवेगळे गाणे, पिक्चर सगळं काय बघत असतात, तुमची करमणुकीची साधने आहेत. तर त्या काळामध्ये नृत्य, गायन आणि नाटक म्हणजे नाटकामध्ये सुद्धा ते आपली करमणूक करत होते, अशी साधनं होती. त्याचा जो आहार होता, आहार म्हणजे भोजन, ठीक आहे, शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची माणसं त्या काळामध्ये होती. ठीक आहे. आता इथे काय बघतो आपण की त्या काळामध्ये जे स्त्रिया होत्या त्यांचा विधवा पुनर्विवाह मान्य होता. म्हणजे लक्षात घ्या, मौर्य काळामध्ये विधवांचे पुन्हा एकदा लग्न व्हायचे, आपण पुनर्विवाह म्हणतो. मध्ययुगीन काळामध्ये पूर्णपणे पुनर्विवाह बंद झालेला होता, विधवांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि समाज सुधारकांनी कार्य केलं. पण मौर्य काळामध्ये मात्र काय होतं की पुनर्विवाहाला मान्यता होती आणि जे शिक्षण होतं ते अतिशय कमी प्रमाणामध्ये, अल्प प्रमाणामध्ये तिथल्या लोकांना दिलं जायचं किंवा स्त्रियांना दिलं जायचं. स्त्रियांना जवळजवळ नाही असं समजा, जे राजकीय स्त्रिया होत्या फक्त त्यांना थोडंफार शिक्षण दिलं जायचे, बाकीच्या सर्वसामान्य जनतेला शिक्षण दिलं जात नव्हतं. ठीक आहे. ही काय झाली यांची सामाजिक परिस्थिती. त्यानंतर धार्मिक परिस्थिती. आता इथे चंद्रगुप्त आणि बिंदुसार यांनी कुठल्या धर्माचा पुरस्कार केला, जैन धर्माचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. आणि अशोकाने कुठल्या धर्माचा पुरस्कार केला, कुठला घ्या सर, बौद्ध धर्माचा. अशोकाने बौद्ध धर्माचा पुरस्कार केला किंवा पूर्णपणे त्याने प्रचार प्रसार केला. लक्षात घ्या, चंद्रगुप्त आणि बिंदुसार यांनी जैन धर्माचा पुरस्कार केलेला होता, पण सम्राट अशोकाने मात्र बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे आणि तो धर्म स्वीकारलेला आहे. खरं तर संपूर्ण जी प्रजा होती त्या प्रजेला धार्मिक स्वातंत्र्य पूर्णपणे होतं. म्हणजे असं नव्हतं की बाबा तुम्ही फक्त बौद्ध धर्म स्वीकारा, जैन धर्मामध्ये तुम्ही जायचं नाही, असं काही कट्टरवादी नव्हतं. आता पाकिस्तान कसा कट्टरवादी धार्मिक जीवन जगतोय तसं नव्हतं त्या काळामध्ये. तर मौर्य काळामध्ये धर्माचं पूर्णपणे स्वातंत्र्य होतं की तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये जाऊ शकता किंवा धर्म स्वीकारू शकता, असं पूर्णपणे स्वातंत्र्य त्या काळामध्ये दिलेलं होतं. आता आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक जीवन कसं होतं, शेती, व्यापार, उद्योगधंदे यांना संरक्षण मौर्य काळामध्ये दिलेलं होतं. लक्षात घ्या,
म्हणजे काय महत्वाचं आहे तर शेती, व्यापार आणि उद्योगधंदे यांना संरक्षण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस मौर्य काळामध्ये दिलेलं होतं. शेतीवरती हे 1/6 किंवा 1/4 ह्याला आपण काय म्हणतो तर इथं चौथा भाग, मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं, हे चौथा भाग म्हणजे 1/4 आणि 1/6 म्हणजे 6वा भाग. हा 6वा भाग 100 रुपयामध्ये आपण म्हणतो 6वा भाग. हा चौथा भाग म्हणजे त्याच्यात 100 रुपयामध्ये चौथा भाग 25% असं. म्हणजे त्यांनी काय केलेलं असं कर घेतलेला आहे. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतं हा की मौर्य काळामध्ये टिंबटिंब कर घेतला जाईल, तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. त्यांनी पशुपालनावर सुद्धा कर घेतलेला आहे. त्यांचा कडक असायचा बरं का. कर हा दिलाच जावा लागत होता. कर चूक वगैरे चालत नव्हती. कर चूक वगैरे केली त्यांना प्रचंड शिक्षा केली जायची. त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे की तर कर संतुलन झाला, कर गोळा झाला तर कुठेतरी संपूर्ण त्या साम्राज्याचा विकास होत होता. म्हणून कर अतिशय महत्वाचा आहे. आता भाग कर, बली कर आणि परिश्रम कर. परिश्रम कर म्हणजे बिना वेतन कर, फुकट काम करायचं. राजे महाराजांचे मोठे मोठे वाडे तुम्ही पाहिले असाल की नाही, ऐकून तर असणार आहे सगळं. बघितले का असे? हा तर असे जे मोठे मोठे वाडे होते, किल्ले होते, ते बांधकाम कसं केलं जायचं? गुलामाकडून केलं जायचं, फुकट केलं जायचं, बिना वेतन केलं जायचं. त्यांना पैसे दिले जात नव्हते. मोठे मोठे रस्ते बांधायचे पण फार कमी वेतन द्यायचं किंवा काही लोकांना दिलं जात नव्हतं. असं विना वेतन काम करून घेतलं जायचं. ठीक आहे. आता देशांतर्गत व परकीय दोन्ही प्रकारे व्यापार चालत होता. देशांतर्गत म्हणजे देशाच्या मध्ये आणि परकीय म्हणजे बाहेरच्या देशाशी असणारा व्यापार. त्यांच्या जे व्यावसायिक संघटना होत्या त्यांना श्रेणी म्हटलं जात होतं. हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बरं का, लक्षात घ्यायचा. श्रेणी म्हणजे संघटना. हा श्रेणी म्हणजे काय? हा संघटना. हे लक्षात ठेवायचं कारण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला हा प्रश्न येऊ शकतो की व्यावसायिक संघटनांना टिंबटिंब मौर्य काळात म्हटले जात होते. तर श्रेणी लक्षात ठेवायचं. संघटना म्हणजे श्रेणी लक्षात ठेवा. ठीक आहे. सीरिया, इजिप्त, ग्रीस, चीन ह्या देशांशी व्यापार त्यांचा चालत होता. ह्याला आपण काय म्हणतो? परकीय व्यापार. म्हणजे आपला भारत देश सोडून दुसऱ्या परदेशी लोकांसोबत जो व्यापार चालायचा आपण काय म्हणतो? परकीय व्यापार म्हणतो. आणि जी निर्यात होती म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये माल पाठवणे तर आपण काय म्हणतो? निर्यात म्हणतो. है का नाही? निर्यात काय होती? सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ काय म्हणतो? तुषार, कलाकुसरीच्या वस्तू, औषधे, रंग, हिरे, माणिक आणि मोती. ठीक आहे. औषधी तर वनस्पती पाठवायचे ते. वनस्पती पाठवून घ्यायच्या औषधांच्या. ठीक आहे. तर औषधी वनस्पती सुद्धा आपल्याकडून बाहेर देशामध्ये जात होत्या. आता आपल्या देशामध्ये आयात व्हायच्या म्हणजे परकीय देशामधून आपल्या देशामध्ये कुठला माल आयात होत होता? एक तर काचेचं सामान, ठीक आहे, सोने आणि चांदी, बरेच काय काय होत होतं. पण इथे जास्त महत्वाचं आहे ते आपण घेतलं इथं काच सामान आणि सोने चांदी आपल्या देशामध्ये दुसऱ्या देशामधून येत होतं. पण जे काही कर चुकवायचे, टॅक्स चुकवायचे त्यांना मात्र कडक असं शासन केलं जायचं किंवा त्यांना शिक्षा दिली जात होती. आता सांस्कृतिक विकास, त्याचं सांस्कृतिक जीवन कसं होतं तर ते साहित्य, शिक्षण, कला कौशल्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे किंवा त्याचा विकास त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. पाली, ब्राह्मी किंवा संस्कृत, प्राकृत, खारोष्टी सुद्धा काय लिपी आहे बरं लक्षात घ्या. खारोष्टी, ब्राह्मी हे अशोक काळी सगळ्या लिपी आहेत. ह्या सगळ्या लिपी होत्या त्यांचं किंवा भाषा होत्या त्यांच्यामध्ये साहित्य निर्माण त्यावेळेस झालेलं आहे. लक्षात ठेवायचंय काय काय लक्षात ठेवा. पाली, प्राकृत, संस्कृत, खारोष्टी आणि ब्राह्मी असे जे काही लिपी होत्या, भाषा होत्या त्यांच्यामध्ये त्याने लिखाण त्यावेळेस साहित्य केलेलं आहे. आता चाणक्याने काय लिहिलेलं आहे? अर्थशास्त्र ग्रंथ लिहिलेला आहे का नाही? आपण बघितलं अगोदर. आणि भद्रबाहू हे जे जैन धर्माचे मुनी होते त्यांनी काय लिहिलेलं आहे? कल्पसूत्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तुम्हाला ऑब्जेक्ट येऊ शकते ते लक्षात ठेवायचं ऑब्जेक्ट आल्यानंतर की कल्पसूत्र ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिलेला आहे किंवा कोणी लिहिलेला आहे तर नाव लक्षात ठेवा. भद्रबाहू यांनी कल्पसूत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता तक्षशिला, उज्जैन, अवंती, काशी आणि राजगृह हे काय होते? शैक्षणिक केंद्र होते. म्हणजे तिथे शिक्षण दिलं जायचं त्यामध्ये शैक्षणिक केंद्र म्हणून अतिशय प्रसिद्ध असे केंद्र होते. आता त्या काळात म्हणजे मौर्य काळामध्ये त्यांनी काय काय बांधकाम केलेलं आहे? स्तूप बांधलेला आहे. विहार म्हणजे जे बौद्ध भिक्षुक राहत होते ठीक आहे नाही, विहार म्हणजे राहण्याचं त्यांचं
ठिकाण. स्तूप विहार, स्तूप म्हणजे जिथं गौतम बुद्धाचे आपण पूजा अर्चना उपासना करतो ते स्तूप, त्यांचं मंदिर. ठीक आहे. विहार म्हणजे बौद्ध भिक्षुकांचं राहण्याचं ठिकाण. हा, स्तूप, विहार, स्तंभ, राजवाडा, मूर्तिकला, शिल्पकला, स्थापत्यकला इत्यादींचा विकास त्या काळामध्ये झालेला आहे. आता सगळ्यात जास्त जे प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध उदाहरण म्हणतो आपण ते काय, सांचीचा स्तूप आहे. याला अशोकाचा स्तंभ किंवा याला आपण सारनाथ स्तंभ सुद्धा म्हणतो. हा कुठं आहे? वाराणसी जवळ किंवा कुठं आहे? काशी जवळ आहे ते. ठीक आहे. काशी जवळ ते इसवी सन पूर्व 250 मध्ये तो स्तंभ त्यावेळेस त्यांनी कोरलेला होता. ठीक आहे, किंवा बांधलेला होता. या टोकावर म्हणजे अशोकाच्या स्तंभ टोकावर, अशोक स्तंभाचे काय ते आपलं ते राष्ट्रचिन्ह आहे किंवा राजमुद्रावर तुम्ही बघताय ना, आपल्या प्रत्येक नोटेवर आपली राजमुद्रा असते, हे का नाही? बघितलं ना? हा, तर हे राजमुद्रा किंवा आपलं राष्ट्रचिन्ह जे आहे ना ते त्याच्या टोकावरती म्हणजे त्या स्तंभाच्या टोकावरती 4 सिंह आहेत. खूप मोठे मोठे भव्य असे दगडामध्ये कोरलेले ते 4 सिंह आहेत. त्यांचे 4 बाजूला 4 दिशांना 4 त्यांनी तोंड केलेले आहेत. असे 4 सिंह 4 दिशांना तोंड केलेले कोरलेले आहेत. आणि त्यावरती काय चक्र आहे, असं चक्र आहे. त्यावर 4 आऱ्या आहेत. 24 आऱ्या आहेत. ठीक आहे, 24 त्याच्यावरती आऱ्या आहेत. आणि त्या खालीच हत्ती, घोडा, बैल आणि सिंह यांच्या प्रतिमा आहेत. आणि सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे. त्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो. जगप्रसिद्ध असा अशोक स्तंभ आहे. आणि ते आपल्या प्रत्येक नोटेवरती, चलनावरती किंवा आपल्या प्रत्येक ठिकाणी ते राष्ट्रचिन्ह म्हणून किंवा आपण राजमुद्रा म्हणतो त्याला, ती राजमुद्रा आपल्याकडे हीच घेतलेली आहे आपण. त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. प्रश्न जर आला की मौर्य काळातली परिस्थिती कशी होती किंवा सामाजिक जीवन कसं होतं, आर्थिक जीवन कसं होतं, धार्मिक जीवन कसं होतं, तर त्याच्यामध्ये हे सगळे तुमचे पॉईंट आले पाहिजे.